नमस्कार माय टू फॅमिली. तर सोडतीतील घरांच्या किमतीबाबत नाराजी, तर दर कमी करण्याची मागणी होत आहे. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. म्हाडाच्या सोडतीतील घरांच्या किमतींचा पुनर्विचार करावा, इच्छुकांसह तज्ज्ञांचीही मागणी. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2640 घरांच्या सोडतीसाठी नुकतीच नोंदणी, अर्ज, विक्री, स्वीकृती प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. मात्र या सोडतीतील घरांच्या किमतींमुळे इच्छुकांची प्रचंड निराशा झाली आहे. अत्यल्प गटातील 125हून अधिक घरांच्या किमती 1 ते 2 कोटीच्या घरात आहेत. महिना 50 ते 90 हजार रुपये कमावणाऱ्यांना ही घरे कशी परवडणार, असा प्रश्न उपस्थित करून आता इच्छुकांसह बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी घरांच्या किमती कमी करण्याची मागणी केली आहे. घरांच्या किमतीबाबत पुनर्विचार व्हावा, घरांच्या किमती 25 ते 30% कमी कराव्यात, अशी मागणीही होत आहे. मुंबईसारख्या महागड्या शहरात महिना 25 ते 75 हजार रुपये कमावणाऱ्यांना विकासकांची घरे परवडत नाहीत. या गटाला मुंबईत परवडणारी घरे देण्याचे उद्दिष्ट म्हाडाचे आहे. मात्र आता उद्दिष्टालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे. कारण म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 15 मेच्या सोडतीतील घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. एकीकडे अत्यल्प गटासाठी पुरेसे घरं नाहीत. अत्यल्प गटातील 1-2 घरे 30 लाखांच्या आत आहेत. उर्वरित घरे ही 30 ते 50 लाखांच्या घरात आहेत. त्याचवेळी अल्प गटातील घरांच्या किमतींनी तर विक्रमच केला आहे. पहिल्यांदाच सोडतीतील अल्प गटातील घरांची किंमत 2 कोटींच्या पुढे गेली आहे. दादरमधील 4 घरांची किंमत 2 कोटी 9 लाख रुपये आहे. तर अल्प गटातील 125हून अधिक घरांच्या किमती 1 ते 2 कोटी दरम्यान आहेत. मध्यम आणि उच्च गटातील घरांच्याही किमती गगनाला भिडल्या आहेत. म्हाडाच्या या किमती पाहून इच्छुक प्रचंड नाराजी व्यक्त करत असून किमती कमी करण्याची मागणी होत आहे. तर असंच एका इच्छुकाने काय म्हटलेले आहे आपण ते पाहूया. मी म्हाडाच्या सोडतीची वाट पाहत होतो, पण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर माझी पूर्ण निराशा झाली आहे. अत्यल्प गटातील मी इच्छुक अर्जदार आहे, पण या गटात मुळात सोडतीत पुरेशी घरे नाहीत. सोडतीतील ती परवडणारी नाहीत. चांगल्या ठिकाणची घरे 41 लाख ते 50 लाखांच्या दरम्यान असून ती परवडणारी नसल्याची प्रतिक्रिया एका इच्छुकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. तसेच किमती कमी करण्याचीही मागणी त्यांनी केली. महिना 25 ते 75 हजार रुपये कमावणाऱ्यांना म्हाडाची घरे परवडणारी नाहीत. उत्पन्न मर्यादा आणि किमतींमध्ये मोठी तफावत आहे. गरिबांसाठी म्हाडाची घरे असतात, याचा विसरच म्हाडाला पडला आहे का, असा प्रश्न एका इच्छुकाने म्हणजेच संदीप सावरकर यांनी केला. तसेच इच्छुकांच्या अर्जदारांच्या नाराजीनंतर 5 ते 10% किमती कमी करून काहीही होणार नाही. म्हाडाने 25 ते 30% ज्या किमती आहेत त्या कमी कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आता इच्छुकांच्या अर्जदारांच्या मागणीवर म्हाडाची भूमिका काय असणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान याविषयी म्हाडाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया जी आहे ती उपलब्ध होऊ शकली नाही. मुंबईतील 70 ते 80% नागरिकांना महिना 25 ते 50 हजार रुपयांदरम्यान पगार आहे. तर आज प्रत्येकाला हक्काचे घराची गरज आहे. अशावेळी या गटाला विकासकांची घरे परवडणारच नाहीत. त्यामुळेच म्हाडाने या गटाला परवडणारी घरे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याच उद्देशाने म्हाडाची निर्मिती झाली आहे. मात्र आज म्हाडाला आपल्या उद्देशाचा विसर पडला असून विकासकाप्रमाणे पैसे कमावण्याचा प्रयत्न म्हाडाकडून होत आहे, असे म्हणणे आहे रमेश प्रभू, अध्यक्ष, महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशन. तर म्हाडाच्या सोडतीतील घरांच्या किमती भरमसाठ आहेत, त्या गरजूंना परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे घरांच्या किमतीबाबत म्हाडाने पुनर्विचार करून किमती कमी करण्याची गरज आहे. चंद्रशेखर प्रभू, ज्येष्ठ वास्तुरचनाकार. तर आता याच्यावरूनच साहजिकच सर्वांना कळलेलंच आहे की घरांच्या किमती ज्या आहेत त्या जास्तच आहेत. कारण जे उत्पन्न मर्यादा आहे आणि जी घरांची किंमत आहे त्याच्यामध्ये सुद्धा तफावत आढळून येत आहे. तर साहजिकच ज्यांना इन्कम कमी आहे ते त्या गटात तर बसतायत, परंतु घरांच्या किमती इतक्या आहेत की ते त्यांना घेणे शक्य नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना लोन भेटणं पॉसिबल नाही आहे. त्यांनी सह अर्जदार जरी केला कोणाला तरी पण आपली इन्कम किती आहे त्याच्यावर आपला सगळा खर्च अवलंबून असतो. तर EMI कशी भरणार, तर असे अजून बरेचसे प्रश्न निर्माण होत आहेत. तर दर कमी करण्याची आता मागणी केली जात आहे आणि 5 ते 10% कमी होऊन काही उपयोग होणार नाही आहे. तर 25 ते 30% कमी करावी अशीही मागणी होत आहे. तर याबाबत
साहजिकच म्हाडाकडून तर काही प्रतिक्रिया भेटलेली नाही आहे, परंतु आता पाहूया म्हाडा याच्यावर काही भाष्य करते का किंवा काही तोडगा निघतो का. तर म्हाडा मुंबई लॉटरीच्या घरांच्या किमतीबाबत हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.